आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांना इथे नक्कीच गवळी धुरंधर संघाने घेतलं ते गोलंदाज अमित पवार आपल्याला बघायला मिळतील. आणि पंचांचा इशारा येईल, ग्रीन सिग्नल येईल आणि पाचव्या मॅचचा पहिला चेंडू नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज अमित पवार इन ऍक्शन देखील आपल्याला बघायला मिळेल. 999 अशी नंबरची जर्सी देखील प्रदार्पण केली आहे आणि त्यांच्या समोर देखील आपल्याला 40+ आयकॉन आणखीन एक बघायला मिळते ना. राजू नराळे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि ते नक्कीच आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतील. पंचांचा आला ग्रीन सिग्नल आणि पहिला चेंडू नक्कीच इथे सुरुवात होतीये पाचव्या मॅचला. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय आणि तिकडे नक्कीच एक सिंगल मिळते आणि धावांचा श्री गणेशा देखील होताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे. एके धावेने शांत क्रिकेट इथे आपल्याला बघायला मिळतंय. त्यांच्या मागे जर बघितलं तर आपण ऋषिकेश पानसरे असतील संघाचे कर्णधार, त्याचबरोबर आमचे राजू नरळे सरांचा विचार केला तर पोलीस दलात कार्यालयात नक्कीच आपल्याला बघायला मिळतात आणि क्रिकेटवरचं प्रेम देखील त्यांचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. 40+ हा फिरकीचा जादूगर अमित पवार. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येईल. 1 बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धाव फलक देखील जलद गतीने पुढे सरसावताना आपल्याला बघायला मिळतंय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 ह्या आकड्यावरती बघायला मिळेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपल्याला बदल बघायला मिळत आहेत. आता थोडस लॉंग ऑफला नक्कीच खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. प्रल्हाद पाटील असतील, त्याचबरोबर वरून हे 2 खेळाडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू आपल्याला बाहेर बघायला मिळतात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. और पहिला चेंडू यावेळेस हलक्या हाताने चेंडू टाकलाय, फिरवला, बॅटची एज आणि पहिली विकेट नक्कीच इथे मिळते अमित पवारला. एक मोठा हादरा लागताना बघायला मिळेल आपल्याला. अखाल ज्योत संघ नक्कीच इथे थोडासा एक चौकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर कव्हर्सच्या वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज आणि यशांच्या मागे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून. आणि पहिली विकेट नक्कीच येते. हॅलो. आणि आपण जर विचार केला तर सकाळचं 17 पासून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मधुर संगीत देखील ऐकायला मिळते ते DJ मास्टर, त्यांचं देखील मी आभारी असेल. त्याचबरोबर मैदानामध्ये नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. एक डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच प्रणित विचारे इन ऍक्शन बॅटिंग करण्यासाठी देखील आपल्याला बघायला मिळेल. ॲट नंबर 3 म्हणजेच 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच बॅटिंग करण्यासाठी प्रणित विचारे बघायला मिळेल. आणि अमित पवार आता नक्कीच पहिलं षटक करत असताना आतापर्यंत 3 चेंडू नक्कीच खर्च केले गेलेत आणि 5 धावा त्या फलकावरती लगवल्या गेल्यात. चला स्पीडअप करायचंय. पंचांना देखील विनंती असेल की आपण देखील स्पीडअप करायला सांगायचं. जास्त टाइम घेऊ नका. टाइमर सुरू असेल. त्याचबरोबर आमच्या इथे स्कोरिंग मध्ये देखील बदल झालाय. सिद्धांत गायकवाड आमच्या सोबत जोडले गेलेत. एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आम्हाला कायम इथे लाभलं जातं, तर त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा वळूया आपण मॅचच्या दिशेने. अमित पवारचा हा 4था चेंडू, फलंदाज डावखुऱ्या हाताचा प्रणित नक्कीच सामना करताना बघायला मिळेल. यावेळेस खोलवर पैचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण लॉंग नक्कीच क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. प्रल्हाद आलाय आणि चेंडू फेकेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि धाव फलक नक्कीच पुढे सरसावताना आपल्याला बघायला मिळेल. 6 ह्या आकड्यावरती एक कडी नक्कीच 5 झालाय आतापर्यंत. आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघायला मिळतोय आपल्याला राजू नराळे. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. कारण माहिती शेवटचा चेंडू आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चेंडू हवेत किंवा चढला असता तर एक कॅच झाली असती, विकेट गमावली असती. पण इथे नक्कीच एक सिंगल हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. टेक्निकल क्रिकेट इथे नक्कीच खेळलं जात आहे
आणि आतापर्यंत आपण जर बघितला तर 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आहे आणि धावफलकावर धावा लागल्या 7 धावा. शेवटचा चेंडू P1चं हे पहिलं षटक यावेळेस सफल झालाय आणि नक्कीच आपल्याला बघायला मिळतो चेंडूचा तो 1 बाउन्स सीमा 2 बाउन्स सीमा पार. 4 धाव्यांचा नक्कीच इशारा येतोय पंचांचा आणि त्या 4 धाव्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 11 धावा. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच पहिलं षटक नक्कीच संपुष्टात आलंय. 1 गडी बाद 11 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. वरुण कपिला गोलंदाजी मार्कवर. 30 गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा गोलंदाज. लाईन लेंथ याची त्यासाठी ओळखला जातो. चांगला गोलंदाज. आपण जर बघितलं तर ह्या टीम मध्ये ना भरपूर खेळाडूंचे ना जर्सी नंबर 999 आहे. सगळ्या खेळाडूंचा आपण जर ऑब्झर्व केलं तर जर्सी नंबर 999 आहे. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. नक्कीच व्हाईट बॉलने सुरुवात केली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 12 आकड्यावर आणि शांत सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आक्रमक देखील बघायला मिळते. शांत क्रिकेट देखील बघायला मिळते. एका साईडला जर बघितलं राजू नळे आपल्याला बघायला मिळते शांत टेक्निकल क्रिकेट खेळत आहेत. दुसऱ्या साईडला प्रणित विचारे आक्रमक नक्कीच होताना बघायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. थोडीशी ऑफसाईडला पिचिंग आपल्याला बघायला मिळाली आणि डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू नक्कीच व्हाईट बॉल आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक इथे बघायला मिळतंय वरुण कपिला याच्या माध्यमातून. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कट केलं. चेंडू खाली रोहित पंडित येतोय आणि एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते आणि त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुन्हा एकदा हळुवार गतीने पुढे सरसावतोय आणि नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतो. प्रणित विचारे ज्याने ह्या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक चौकार लगावला होता तोच प्रणित नक्कीच आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. एका साईडला जर बघितलं तर राजू नरळे आपल्याला बघायला मिळते. शांत क्रिकेट टेक्निकल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि दुसऱ्या साईडला प्रणित आक्रमक क्रिकेट नक्कीच खेळताना बघायला मिळतो. यावेळेस वरुणचा हा बॉल मोठा फटका खेळलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा आणि त्या 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावेंवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉडीचा वेध घेतला. यावेळेस लाईन नक्कीच बदलली गेली आहे. पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा आणखीन एक ट्विस्ट इथे आपल्याला बघायला मिळतोय. काय घडतंय मैदानामध्ये. फ्री हिटची संधी असेल. फ्री हिटची संधी आहे आणि फ्री हिटच्या संधीचा नक्कीच इथे पुरेपूर वापर करावा लागेल. कपिल वर्सेस प्रणित आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा प्रणित विचारे ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा हाय अँड हँडसम लॉंगेस्ट षटकार आपल्याला इथे बघायला मिळेल प्रणित विचारेच्या बॅट मधनं आणि धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 26 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. काय बॅटिंग केली जाते प्रणितच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू होता. त्या चेंडूवरती चौकार आला. तिथनं प्रणितने आपले रंग नक्कीच बदललेत आणि रंग बदलताना आपल्याला मैदानामध्ये देखील बघायला मिळत आहेत. वरुण कपिला ज्या वेगाने चेंडू फेकतोय त्याच वेगाने चेंडूला प्रणित देखील बाहेर फेकून देतोय.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक प्रणित विचारेचा हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. काय फलंदाजी केली जाते. प्रणितच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला की तो सीमा पार जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि बॅक टू बॅक 3 षटकार. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. काय फलंदाजी करतोय. अखाल ज्योत सेवक संस्था या टीम साठी 1 डाऊनला नक्कीच खेळण्यासाठी आला. ॲट नंबर 3 आपल्याला बघायला मिळाला आणि जसं आला तसं धावफलक इथे बदलला गेलाय. अमित पवार यांनी नक्कीच 11 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. एक गडी देखील बाद केला होता. पण जसा वरुण कपिला गोलंदाजीला आलाय त्याच्या वेगावरती नक्कीच तिथे प्रहार केला जातोय. तो म्हणजे प्रणित विचारेच्या माध्यमातून डावखुऱ्या हाताचा हा विस्फोटक फलंदाज. आतापर्यंत आपण जर प्रणितचा विचार केला तर प्रणित आपल्याला खेळताना 6 चेंडू आणि 23 धावांवरती खेळताना बघायला मिळतोय. 4था षटकार येईल का आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. यावेळेस नक्कीच पायाचा वेध घेतलाय आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज प्रणित बाद झाला. LBW चा शिकार नक्कीच होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि काय बॅटिंग केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळेल की यॉर्कर चेंडू होता. क्रिकेट क्षेत्रात ब्रह्मास्त्र नक्कीच तिथे वापरलं गेलं आणि पायाचा वेध घेतला आणि नक्कीच प्रणित बाद झालाय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये ॲट नंबर 4 म्हणजे सेकंड डाऊनच्या स्वरूपामध्ये संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक आणि टीमचा आयकॉन खेळाडू 29 नंबरची जर्सी प्रदार्पण केलेला लकी सिंग आपल्याला इथे नक्कीच बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतो. आणि प्रणितसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय फलंदाजी केली आहे प्रणितने. प्रणितचा विचार केला तर फायर ब्रिगेड मध्ये नक्कीच तो कार्यरत आहे. पण क्रिकेटसाठी नक्कीच त्याचा आपल्याला हा जुनून बघायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज लकी सिंग आपल्याला बघायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर गोलंदाज आपल्याला रोहित पंडित आपल्याला बघायला मिळेल. अवघा 19 वर्षाचा हा गोलंदाज लेग स्पिनरची भूमिका नक्कीच टीम मध्ये निभावत असताना रोहित आपल्याला बघायला मिळेल. चला स्पीडअप करायचंय पंच. आपल्याला विनंती असेल स्पीडअप करा. टाइम कमी खर्च करायचा आहे. रोहित पंडित इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस रोहित पंडितचा चेंडू आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि त्या 6 धावांनी पुन्हा एकदा धावफलक वेगवान गतीने पुढे सरसावताना आपल्याला बघायला मिळतंय. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती बघायला मिळतात. काय फलंदाजी केली जातीये अखाल ज्योत संघाकडनं. षटकारांवरती षटकार येताना बघायला मिळत आहेत. राजू नरळे आतापर्यंत शांत क्रिकेट खेळत होते पण जसं पॉवर प्ले संपला बॉल जुना झाला त्यांनी आपले रंग नक्कीच दाखवायला सुरू केलेत. यावेळेस पुन्हा एकदा समोर टाकला तर खोलवर पैसा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. एक सिंगल मिळतीये आणि क्रिकेट खेळलं जात आहे. शांत क्रिकेट नक्कीच खेळलं जात आहे कारण त्यांना माहिती आहे की आता एक षटकार आलाय. एक सिंगल येणं गरजेचं असेल आणि ते सिंगल नक्कीच येताना बघायला मिळतीये. आणि आता स्ट्रायकिंग एंडला जर बघितलं तर फलंदाज लकी आपल्याला बघायला मिळेल आणि गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय रोहित पंडित. ह्या दोघांचं देखील एक वेगळंच आपल्याला ड्युएट बघायला मिळेल. कारण मागच्या गतवर्षी बिग बॅश सीझन 2 मध्ये ह्याच फलंदाजाने या गोलंदाजाला 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावले होते. पण आता कमबॅक करावं लागेल. रोहितला देखील दाखवावं लागेल की मी देखील सराव करून आलोय. यावेळेस शॉर्ट बॉल होता. सरळ दिशेने खेळला गेलाय आणि एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. शांत क्रिकेट आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 40 धावा दफलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 40 धावा आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. शिवम शुक्ला नक्कीच चेंडू खाली आलेत आणि एक सिंगल कंप्लीट केले. तेवढाच चांगला थ्रो देखील आपल्याला बघायला मिळतोय शिवम शुक्ला यांचा. चला स्पीडअप करा. यावेळेस चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आलाय. गुगली नक्कीच टाकली गेली होती आणि एक सिंगल मिळतीये.
काय गोलंदाजी हाताळली जाते. एक षटकार नक्की चालला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर कमबॅक केलं इथे ते म्हणजे रोहित पंडितने. ज्या गोलंदाजीसाठी रोहित पंडित ओळखला जातो ती गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतीये. ह्यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त डिफेन्स केला गेलाय, सन्मान दिला गेला चेंडूला. चांगला चेंडू टाकला गेला होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करते धावा लागल्या गेल्यात. 42 धावा म्हणजे 42 रन्स आपल्याला बघायला मिळतील. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट नक्कीच गमावल्यात, पण 3 षटकांनंतर चांगलं धावफलक येते आपल्याला बघायला मिळते. 42 धावा. तर मधुर संगीत नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. ओम आणि गोलंदाजीसाठी कोण आलंय आता? प्रल्हाव पाटील आपल्याला गोलंदाजीसाठी बघायला मिळेल. सीबीडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच प्रल्हाव आता गोलंदाजीसाठी आलाय. प्रल्हावच्या खांद्यावरती आता नक्कीच जबाबदारी सोपवली गेली आहे. खरंतर ऋषिकेश पानसरेने नक्कीच जबाबदारी सोपवली आहे प्रल्हावच्या खांद्यावरती. आणि ज्याच्यासाठी प्रल्हावला बोलवलाय गोलंदाजीला ते काम इथे प्रल्हावला नक्कीच करावं लागेल. कारण धावफलक जर बघितलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 42 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. धावा थांबवाव्या लागतील इथे, कारण धावा चेस करायच्यात. चेस करताना एखादी जरी विकेट गमावली तरी थोडंसं दडपण बघायला मिळतं. पण प्रल्हाव आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस गती होती, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण क्षेत्ररक्षक बघत राहील. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी लकीच्या बॅट मधून आलेला हा फटका आणि पंचांचा इशारा येतोय. नो बॉल प्लस षटकार आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तर नक्कीच प्रहार केला. फ्री हिटची संधी असेल आणि एक गिफ्ट नक्कीच इथे दिलं गेलंय प्रल्हावच्या माध्यमातून. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा चेंडू. यावेळी दिशा थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 धावेने धावफलक नक्कीच पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 51 म्हणजे 50चा आकडा नक्कीच इथे पार केलाय. तो अखाल ज्योत संघाने टाळ्या वाजल्या पाहिजे. तर 50 धावा नक्कीच इथे कंप्लीट झाल्यात अखाल ज्योत संघाच्या. 51 धावेवरती नक्कीच जाऊन पोहोचलाय हा संघ. आणि आपल्याला आता नक्कीच बॅटल इथे बघायला मिळतं. एका साईडला जर बघितलं तर लक्की आणि दुसऱ्या साईडला असेल प्रल्हाव पाटील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न लकीचा असेल तर डॉट बॉल येणं देखील तेवढं गरजेचं असेल. कारण धावफलक ह्यावेळी ते मोठा फटका पुन्हा एकदा आणखीन एक लकीच्या बॅट मधून आलेला हा टीम अखाल ज्योतसाठी आणखीन एक लकी षटकार आपल्याला बघायला मिळतोय. त्या षटकाराने धावफलक देखील जलद गतीने पुढे सरसावताना बघायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 57 आकड्यावरती म्हणजे 57 रन्स आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळतील. जर बघितलं दुपारचं सत्र, विकेट नक्कीच तापली आहे आणि त्या तापलेल्या विकेटवरती फलंदाज देखील तापलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. फायर होताना बघायला मिळत आहेत. यावेळी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येलाय, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईट बॉलने आणखीन एक अतिरिक्त धाव नक्कीच इथे ऍड केली जाते स्कोर कार्ड मध्ये. धावफलक पुढे सरसावतोय. ह्या बॉल नंतर सांगतो. ह्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय पण
मिस होतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला पण डॉट बॉल आलाय. कमबॅक नक्कीच इथे बघायला मिळतं आपल्याला प्रल्लवचं. धावफलक नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. 58 धावा, 58 रन्स आपल्याला बघायला मिळतील. ह्या ओव्हरचा विचार केला तर अजून देखील चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू. यावेळेस आणखीन एक चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघत राहील. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. लकीच्या बॅट मधनं आलेला हा ह्या ओव्हरचा तिसरा षटकार. काय फलंदाजी केली जाते लकीच्या माध्यमातून. प्रणित बाद झाला पण प्रणितची जागा नक्कीच भरून काढली इथे लकीने. अक्षरशः तुटून पडलेत गवळी धुरंधरच्या गोलंदाजांवरती. अकाल ज्योत संघ, पहिला प्रणित, नंतर राजू नरळे, आता लकी सिंग. दडपण आणि दडपण इथे बघायला मिळतं आपल्याला गवळी धुरंधर संघावरती. कमबॅक करावं लागेल. 64 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल. पंचांचा इशारा आलाय, चौकार आलाय. महागड षटक आपल्याला नक्कीच बघायला मिळतंय. प्रल्हाद पाटीलचं धावा थांबवण्यासाठी प्रल्हादला नक्कीच इथे आमंत्रित केलं होतं पण आपल्याला बघायला मिळेल की त्याच्यावरती आक्रमण नक्कीच चढवलं जात आहे. आणि आपण जर लकीचा विचार केला तर लकी नक्कीच खेळताना बघायला मिळेल आपल्याला. आठ चेंडू आणि 26 धावांवरती खेळतोय लकी. काय फलंदाजी केली जाते. प्रल्हादचा प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉल दिसतोय. जसा येतोय तसा फेकून देतोय. ह्या वेळेस स्विंग अँड मिस नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. डॉट बॉल आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण चांगली लाईन इथे आपल्याला बघायला मिळाली प्रल्हाद पाटीलच्या माध्यमातून आणि डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंगचे हे 4 षटक इथे संपुष्टात आलेत आणि 4 षटकांनंतर धावफलक आपल्याला बघायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 68 म्हणजेच 68 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येईल आपल्याला बघायला मिळेल. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाज संघाचा संघनायक म्हणजेच ऋषिकेश पानसरे गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल. आणि जी ही ओव्हर संपेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. यानंतर जी होणारी मॅच आपल्याला देखील बघायला मिळेल. ह्यावेळेस ऋषिकेश पानसरेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार केला जातोय. राजू नरळे याच्या बॅटमधनं आलेला ह्या इनिंगचा दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधनं येताना आपल्याला बघायला मिळतोय. काय फलंदाजी केली जाते. मला वाटतं आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर देखील असेल हा. 74 रन्स आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. यानंतरची होणारी मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. एका साईडला जर बघितलं तर कुलस्वामिनी एव्हेंजर्स आणि दुसऱ्या साईडला जर बघितलं तर एव्ही फायटर्स आपल्याला ह्या दोन टीम मध्ये म्हणजे एका साईडला रणजित साबळे असेल तर दुसऱ्या साईडला सोमनाथ सोनावणे. नक्कीच ही झुंज आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक फुलटॉस चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण यावेळेस विकेट नक्कीच येताना बघायला मिळेल. फुलटॉस चेंडूवरती राजू नरळे बाद होत आहेत. चला मी दोन्ही
मी आमंत्रित करतोय कुलस्वामिनी ॲव्हेंजर संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर एव्ही फायटर संघाचा कर्णधार दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. जशी इनिंग संपेल तसं लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. नवीन फलंदाज आलाय, मन्नू आलाय फलंदाजीसाठी. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली सुमित साळुंके आणि काय काय घडतं इथे, मिसफिल्ड केली जातीये आणि चेंडू जातोय सीमारेष. पण नितेश सरांनी मगाशीच उल्लेख केला होता, मी देखील फिल्डिंग करत असताना स्टाईल, खरं तर स्टाईल इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळते. यंगस्टर खेळाडू आहेत, स्टाईल नक्कीच बघायला मिळेल. ह्यावेळेस आणखीन एक गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावेसाठी. आता 4 धावांनी धाव फलक देखील पुढे सरसावत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. 91 धावा, धावांचा डोंगर इथे नक्कीच उभारला गेलाय. चला टॉसला या, मी आमंत्रित करतो एव्ही फायटर्स आणि त्या विरोधात कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स या दोन टीमला नक्कीच आमंत्रित करेल. टाळ्या झाल्या पाहिजेत लकी, मन्नू आणि राजू नरळे आणि प्रणित विचारे यांच्या बॅटिंग साठी. 91 धावा म्हणजे 91 रन्स नक्की स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. 92 रन्स टार्गेट इथे सेट केला गेलाय ते गवळी धुरंदर टीम समोर. चला टॉसला या, मी इथे नक्कीच जर बघितलं तर कुलस्वामिनी टीमचे कर्णधार नक्कीच इथे उपस्थित आहेत. एव्ही फायटर्स टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल. मी आतापर्यंत 4 वेळा आमंत्रण केलंय की टॉससाठी या, पण तुमचा एकही खेळाडू अजून इथे उपस्थित नाहीये. जशी मॅच चालू होईल, ही मॅच चालू व्हायच्या आधी टॉस झाला पाहिजे. तर जर एव्ही फायटर्स तुम्ही इनिंग सुरू व्हायच्या आत टॉसला आले नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिलं जाईल, हे नक्कीच नोट करायचं आहे.
दबदबा आहे म्हणजे मॅच सुरू व्हायच्या आधीच पारितोषिक लगावलं गेलंय. ऋषिकेश पानसरेने जर ही मॅच जिंकवली, जर ही मॅच ऋषिकेश पानसरेने आपल्या टीमसाठी जिंकवून दिली तर अप्पा स्ट्रायकर्सचे ओनर्स प्रशांत दादा तडाके यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच ऋषिकेश पानसरेला दिलं जाईल. जर ही मॅच त्याने आपल्या टीमसाठी जिंकून दिली तर तब्बल 5,000चं पारितोषिक नक्कीच त्याला दिलं जाईल. टीम ओनर प्रशांत दादा तडाके यांच्या माध्यमातून हे प्राइज नक्कीच दिलं जाईल. तर चला आपण वळूया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या इनिंगचा खेळ नक्कीच तिथे सुरू होईल. पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं तर आपल्याला एंटरटेनमेंट बघायला मिळालं, चांगली फलंदाजी बघायला मिळाली. ती म्हणजे राजू नरळे असतील, प्रणित विचारे असतील, लकी असेल आणि मन्नू असेल. काय फलंदाजी केली ह्या खेळाडूंनी. त्यांच्या बॅटला चेंडू लागला की चेंडू सीमा पार जाताना बघायला मिळत होता आपल्याला. आणि आता बॅटिंग करण्यासाठी नक्कीच आपल्याला जोडी बघायला मिळतीये, ती म्हणजे गवळी धुरंदर टीम कडनं. एका साइडला जर बघितलं तर टीम आयकॉन, टीम कॅप्टन ऋषी पानसरे या खेळाडूचा दबदबा आहे. आणि दुसऱ्या साइडला जर बघितलं तर आणखीन एक तेवढाच ताकदीचा फलंदाज आपल्याला बघायला मिळेल, तो म्हणजे वरुण कपिला आपल्याला बघायला मिळेल. आणि चला पंच विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे. चला स्पीडअप करा पंच, मॅचला सुरुवात करायची आहे. टीम्स दोन्ही टीमला विनंती असेल प्लीज चला स्पीडअप करा. आणि घड्याळामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतील 2:39 आणि 2:39 दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. राजू नरळे यांचा पहिला चेंडू. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू होता, फक्त आणि फक्त दिशा दिली पहिल्या चेंडूवरती ऋषी पानसरेच्या बॅटमधनं आलेला हा खणखणीत चौकार आणि इरादे स्पष्ट करणारा चौकार आपल्याला बघायला मिळेल. डीजे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार नक्कीच बघायला मिळाला. 4 धावांचा श्री गणेशा देखील होताना बघायला मिळाला. राजू नरळे यांचा हा दुसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग यायची आणि चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाईल. त्या सिंगलच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचताय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 आकड्यावरती. शांत क्रिकेट आपल्या मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळेल. गोलंदाजांचा विचार केला तर अखाल जो संघामध्ये नक्कीच राजू नरळे असतील, लकी सिंग असेल, नितीन ठाकूर, ओमकार रावळ, चांगली गोलंदाजीचं युनिटी ते आपल्याला बघायला मिळते. हर्षल कोल्हे देखील आहेत. यावेळेस वरुण कपिला नक्कीच हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे आपल्याला ओमकार रावळच्या माध्यमातून. आणि एक सिंगल नक्कीच इथे मिळतीये. सिंगलच्या साडे धावफलक पुन्हा एकदा हलक्या हाताने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 6 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. P1चं हे पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न असेल. यावेळेस इथे नक्कीच LBW साठी अपील केलं गेलं. रनआउटचा प्रयत्न झाला, रन घेण्याचा प्रयत्न झाला, पण इथे नक्कीच पंचांचा इशारा येईल. डॉट बॉल येतोय. चार चेंडूचा खेळ नक्कीच आतापर्यंत संपुष्टात आला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते राजू नरळे यांची. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं गेलंय.
यावेळेस आणखीन एक फुलटॉस चेंडू आहे, चेंडू गॅप मध्ये, चेंडू जातोय वन बाउन्स, आणखीन एक खणखणीत पंचांचा इशारा येईल, चौकार. चेंडू, एक चेंडू आणि त्या एका चेंडूवरती चला स्पीडअप करा, बॉल द्यायचा लवकर. पाच चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आहे आणि 5 चेंडूनंतर धावफलक आपल्याला बघायला मिळते 10 धावेंवरती. चांगली सुरुवात इथे नक्कीच बघायला मिळते, ती म्हणजे गवळी दुरंदाज टीम कडनं. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट 4 धावेसाठी आणि त्या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाईन 14 आकड्यावरती. चांगली सुरुवात तर नक्कीच इथे बघायला मिळते आपल्याला, ती म्हणजे गवळी दुरंदाज टीम कडनं. ऑस ऑफ 0 विकेट आपल्याला इथे नक्कीच 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती बघायला मिळत आहेत. आणि 92 म्हणजे 92 धावांचं आव्हान चेस करत असताना आतापर्यंत 14 धावा आपल्याला बघायला मिळतील. अजून देखील 24 चेंडू आणि 78 धावा चेस करायच्या, म्हणजे 24 बॉल्स मध्ये अजून देखील 78 रन्स नक्कीच चेस करायच्यात. ऋषी पानसरेला इथनं नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील ना. आणि जर ह्या खेळाडूची बॅट इथे सुरू झाली तर मैदानामध्ये आपल्याला मोठे फटके बघायला मिळतील आणि मोठे फटके खेळावे लागतील ना, कारण त्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कर्णधार आहे, आयकॉन आहे, तर आयकॉनिक खेळी देखील त्याला करावी लागेल मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला जर आता बघायला मिळेल आपल्या गोलंदाज आलाय, वेगवान गतीने गोलंदाजी करणारा ठाकूरवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, तोच नितीन ठाकूर आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळेल. नितीन ठाकूरला नक्कीच P2चं दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला नितीन ठाकूर. फलंदाजी करण्यासाठी देखील आपला फलंदाज वरुण कपिला याच्या देखील खांद्यावरती जबाबदारी असेल. या खेळाडूने देखील मागच्या वर्षी अक्षरशः हा हंगाम गाजवला होता, बिग बॅशचा थरार गाजवला होता. तोच वरुण कपिला आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. यावेळेस नक्कीच चेपाडून खेळण्याचा प्रयत्न झाला पण डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात इथे बघायला मिळते, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ते म्हणजे अकाल ज्योत सेवक संस्था टीमचे बॉलर्स नक्कीच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. अक्षरशः जखडून ठेवलं आहे ते म्हणजे गवळी दुरंदाज टीमला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. तर सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचताय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 15 धावा. आणि आता स्ट्रायकिंग विंडो देखील आपल्याला बघायला मिळेल. ऋषी पानसरे यावेळेस ऋषिकेश पानसरेच्या बॅटमधनं आलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिली विकेट येताना नक्कीच बघायला मिळते. ज्या विकेटची गरज होती अकाल ज्योत सेवक संस्था टीमला ती विकेट नक्कीच येताना बघायला मिळते. ती म्हणजे ऋषिकेश पानसरे. एक मोठी विकेट आपल्याला बाद होताना बघायला मिळेल. काय गोलंदाजी केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा आल्या होत्या, पण तदनंतर चांगली गोलंदाजी.
हर्षल कोल्हे चेंडू खाली नक्की चाललाय आणि चांगला झेल टिपला गेलाय. मिळतो ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये निलेश पाटील नक्कीच फलंदाजीसाठी आलाय आणि गोलंदाज नितीनने इथे नक्कीच प्रभावित केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. 3 चेंडूचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकामध्ये दफल करते धावा लागला गेला त्यामध्ये 15 धावा. चला स्पीडअप करा विनंती असेल, जास्त टाइम घेऊ नका. यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू कॅप मध्ये पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी फलक देखील पुढे सरसावत आहे. 17 आकड्यावरती शांत क्रिकेट मैदानामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. एक सायलेन्स पिन ड्रॉप सायलेन्स असं मैदानामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय. कारण बॅटिंग करणाऱ्या टीमवरती नक्कीच दबाव असेल, कारण एक धावांचा डोंगर नक्कीच चेस करायचा आहे. त्यामध्ये 92 रन्स चेस करायचे आहेत आणि आतापर्यंत थोडंसं बॅकफुटवरती आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे गवळी धुरंदाज टीम. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज आणि चेंडू खाली नक्कीच आपल्याला प्रदीप पांडे येताना बघायला मिळतील आणि चांगला झेल टिपला गेलाय. ह्या ओव्हरची दुसरी विकेट नक्कीच येताना आपल्याला बघायला मिळतीये. निलेश पाटील जसा आला तसा परतलाय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत होता पण बॅटची एज आणि आणखीन एक विकेट येताना बघायला मिळतीये. बघायला मिळेल पोलीस दलात नक्कीच आमच्या सीबीडी पोलीस दलात कार्यालयात नक्कीच आहेत ते संदीप सर आपल्याला देखील फलंदाजी करताना बघायला मिळेल. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण एक सिंगल मिळते आणि षटक देखील संपुष्टात येईल. 2 ओव्हरचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दफल करते आपल्याला बघायला मिळतात धावा. तर म्हणजे 2 गडी बाद 18 धावा आपल्याला धफलकावरती बघायला मिळतील. 18 चेंडू आणि 74 धावांची गरज. पर ओव्हर नक्कीच आपण जर बघितलं तर 22 धावांची गरज असेल. वन जर चेस करायचं असेल तर चला स्पीडअप करा. अकाल ज्योत संघ आपल्याला विनंती असेल जास्त टाइम घेऊ नका, टायमर सुरू आहे. चला लकी सिंग आपण प्लीज विनंती करतोय तुम्हाला जास्त टाइम घेऊ नका, पळत यायचंय आणि धावत जायचंय. तिसऱ्या ओव्हरला नक्की सुरुवात होते आणि गोलंदाज ओंकार आलाय. मजबूत बांधा असलेला हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. ओंकार रावळ गोलंदाजीसाठी नक्कीच आमंत्रित केला गेलाय आणि पहिला चेंडू नक्कीच टाकेल. सामना करताना बघायला मिळतील संदीप आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस अंगावरती चेंडू नक्कीच टाकला होता बॉडीचा आणि संदीपने नक्कीच फेकून दिलाय चेंडूला सीमा रेषा पार 6 धावांसाठी. तर 6 धावांनी फलक देखील वेगवान गतीने पुढे सरसावतोय. फलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती.
24 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत आणि चांगली सुरुवात ह्या ओव्हरची देखील आपल्याला बघायला मिळतीये. यावेळेस समोर समोर खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता आणि झेल देखील इथे ड्रॉप केला जातोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच यशस्वीरित्या इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 26 आकड्यावरती आणि ते संघाचा नायक संघनायक आणि या टीमचा आयकॉन खेळाडू त्याच्या माध्यमातून इथे नक्की झेल ड्रॉप केला जातोय. ज्या खेळाडूने या आधीच्या बॉलवरती षटकार लगावला होता आणि या दुसऱ्याच बॉलला विकेट नक्कीच मिळाली असती पण यावेळेस झेल ड्रॉप केला. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि त्या 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 32 आकड्यावरती. लकीने ड्रॉप केलेला हा झेल महागात ठरेल का? कारण काय फलंदाजी केली जाते संदीपच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल टाकला की नक्कीच फुल आणि फुल होतोय सक्सेसफुल आपल्याला बघायला मिळेल. ओमकार वरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. लकीने सोडलेला एक झेल महागात पडेल का? नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. लकी स्वतःवरती नाराज आहे आणि नाराज झालंच पाहिजे कारण ज्या खेळाडूचा झेल सोडलाय त्या खेळाडूने आता चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय. तो खेळाडू महागात ठरतोय. आणखीन एक संदीप आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण फिंगर रोल्स नक्कीच केले होते. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल ते म्हणजे ओमकार रावळच्या माध्यमातून आणि धावफलक नक्कीच स्थिर आपल्याला इथे बघायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. 4 चेंडू मध्ये आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल येतोय. चांगली लाईन चांगली पिचिंग इथे आपल्याला बघायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. या आधी जर बघितलं तर 2 शॉर्ट बॉल वरती नक्कीच 2 फुल होत बघायला मिळाले होते पण आता थोडासा चेंडू पुढे ठेवला जातोय आणि फलंदाजाच्या थोडासा अवे फ्रॉम द बॉडी देखील ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय पण तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहे आणि षटक संपुष्टात येत आहे. 3रं षटक संपुष्टात आलंय. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावाला 34 धावा 34 रन्स आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळतील. 92 रन्सचं आव्हान चेस करत असताना आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा बघायला मिळतात त्या म्हणजे 34 धावा. आणि आता देखील आपण जर विचार केला 12 चेंडू आणि धावांची गरज त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेत ह्या टीमच्या नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ही शृंखला आपल्याला बघायला मिळते तेच आमचे जसपाल सिंग सिद्धू सर नक्कीच इथे बघायला मिळतात. त्यांचं देखील मी बिग बॅश सीझन 3 मध्ये सरचं स्वागत करतो. सर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवरती जायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. चला स्पीडअप करा. आतापर्यंत 3 षटक आपल्याला एक संपुष्टात येताना बघायला मिळत आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा नक्कीच वापर केला जातोय. चला आणि जर समीकरण जर बघितलं तर आता गरज असेल 12 चेंडू आणि हर्षल कोल्हे आलाय गोलंदाजीसाठी. हर्षलला नक्कीच आमंत्रित केले गेले 4थ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा. पंच आपल्याला विनंती असेल की आपण स्पीडअप करायला सांगायचंय. यावेळेस नक्कीच थोडासा बाहेर ठेवला गेला होता. ऑफ साइडला चेंडू नक्कीच पिच केला गेलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचतो 35 आकड्यावरती. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती बघायला मिळत आहेत.
अजून देखील जर विचार केला तर 11 चेंडू आणि 57 धाब्यांची गरज. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला थ्रो देखील बघायला मिळतो. सिंगल नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण मैदानामध्ये आता शांत क्रिकेट बघायला मिळतंय. जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे तिथे नक्कीच एकेरी दुहेरी धावा आपल्याला बघायला मिळतील. हर्षल कोल्हे चांगली लाईन, चांगली लेंथ, चांगली पिचिंग इथे आपल्याला बघायला मिळते. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर व्हाईटच्या साईडने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे 37 आकड्यावरती. यावेळेस वरुण कपिलाच्या बॅट मधनं आलाय स्ट्रेट डाऊन. नक्कीच खेळलेला फटका सरळच्या दिशेने, पंचांचा इशारा येईल. 6 धावा, तर 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 43 आकड्यावरती. 43 रन्स आपल्याला नक्कीच बघायला मिळतील स्कोर कार्ड वरती. आणि अजून देखील षटकाचा विचार केला, चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूंचा नक्कीच केस संपुष्टात आलाय. आणि आता वरुण मोठे फटके खेळण्यात नक्कीच प्रयत्न केला जातोय वरुणच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, डॉट बॉल येतोय. यावेळेस आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, पण व्हाईट बॉलचा इशारा येतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आहे. आता 4 चेंडूंमध्ये यावेळेस नक्कीच पंचांचा इशारा. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय, तिसरा व्हाईट बॉल येताना आपल्याला बघायला मिळेल ह्या ओव्हर मध्ये. आणखीन एक शॉट बॉल नक्कीच होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, क्रॉस पॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू खाली मन्नू येतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज आणि चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत 4 धावेसाठी. आणि 4 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 50 आकड्यावरती. 50 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अजून देखील 6 चेंडू आणि गरज असेल 41 धावेंची. चला स्पीड अप करा. चला स्पीडअप करायचंय. शेवटच्या षटकासाठी नक्कीच आमंत्रित केल्या गेलाय, त्याला किला आमंत्रित केला गेलाय. संघाचा कर्णधार आणि संघ नायक नक्कीच येताना गोलंदाजीसाठी येताना बघायला मिळतो. 41 धावा डिफेंड करण्यासाठी, 6 चेंडू आणि 41 धावा. आणि आपल्याला लगेच लकी आलाय. यावेळी शॉर्ट बॉल होता. नक्कीच तिथे चांगले क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते. मंडूच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल. सिंगलने नक्की सुरुवात केली आहे ओव्हरची. यावेळेस संदीपच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत षटकार येताना बघायला मिळतोय. जर बघितलं तर ह्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये संदीपने नक्कीच प्रभावित केलंय. काय फटके खेळले जातात त्यांच्या बॅटमधनं. चार चेंडू शिल्लक असतील आणि
यावेळेस स्टेपा ढोंग खेळण्याचा प्रयत्न, बॅटची ए चेंडू खाली, कीपर नक्कीच प्रदीप पांडे बघायला मिळते. आणखीन एक झेल टिपला जातोय आणि ज्या खेळाडूने सेकंड इनिंग मध्ये प्रभावित केलं होतं तो खेळाडू देखील बाद होता आणि बॅक टू डकआउट जाताना आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे संदीप. नक्कीच जर आपण बघितलं क्रिकेटसाठीचा त्यांचा जुनून आपल्याला बघायला मिळेल. पोलीस दलात कार्यरत आहेत पण वेळात वेळ काढून नक्कीच क्रिकेट देखील खेळलं जात आहे. तर टाळ्या झाल्या पाहिजेत संदीपसाठी, काय फलंदाजी केली आहे आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळतील. आणखीन एक 40+ एक अष्टपैलू खेळाडू CBD 40+ टीम ए टीमचे अष्टपैलू खेळाडू म्हणजे दीपक सावंत सर देखील आपल्या मैदानामध्ये, यांचा देखील विचार केला तर हे देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. आणि चला स्पीडअप करा, शेवटचे 3 चेंडू आहेत त्याच्यासाठी जास्त टाइम घेऊ नका. टीम अखाल जो टीम गवळी दुरंतच दोन्ही टीमला विनंती असेल. आणि ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली प्रणित विचार आलाय आणि झेल ड्रॉप केला जातोय. नक्कीच फायर ब्रिगेडचा हा फायर खेळाडू बॅटिंग करताना नक्कीच फायर बघायला मिळाला पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बॅकफुट वरती आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे प्रणित. एक झेल घेण्याचा प्रयत्न झाला पण ड्रॉप देखील झाला आणि यावेळेस मंकट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल. सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं ऋषभ चंदाने देखील मंकटच्या माध्यमातून एक विकेट मिळवली होती. यावेळेस दीपक सावंत चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि काय झेल टिपला जातोय, फोड झेल मेजरच्या माध्यमातून टिपलेला हा झेल अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं आणि आपल्या टीम साठी काय झेल टिपला जातोय. ओय बल्ले 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 मेजर बाजी आणि हिराबाजी यांच्या माध्यमातून नक्कीच मेजर साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे झेल साठी. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता काय झेल टिपला जातोय, काय टायमिंग होतं, अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं आणि परफेक्ट टाइम आपल्याला बघायला मिळाला मेजर पाजी यांच्या माध्यमातून. जरी टीम आपल्याला जर सुपर 6 मध्ये नक्कीच बघायला मिळालं तर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड नक्कीच यांच्या माध्यमातून यांना दिला जाईल. दीपक सावंत यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं हे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय आणि आणखीन एक 40+ खेळाडू तानाजी आपल्याला बघायला मिळेल मैदानामध्ये. आणि हिराबाजी यांच्या माध्यमातून नक्कीच मेजर पाजी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं जात आहे. यावेळेस आणखीन एक शॉर्ट बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली मन्नू येतोय आणि झेल आणखीन एक झेल टिपला जातोय. फलंदाज तानाजी देखील बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि मॅच नक्की संपुष्टात आली आहे आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय लकी सिंग ठरलाय, ज्याने फलंदाजी करत असताना देखील चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना देखील शेवटच्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळवल्या. तो लकी ठरला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि जसपाल सिंग सिद्धू सरांच्या हस्ते नक्कीच त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आणि त्यांच्याबरोबर थोडासा संवाद देखील साधला जाईल. हॅलो हॅलो
तो आप क्या कहना चाहोगे, टीम कैसा था, टीम का माहौल कैसा था और टीम में क्या आपका कन्वर्सेशन था? मेजर बाजी ने भी देखा अपने एफर्ट्स अच्छे थे, पूरा टीम में एफर्ट्स था, तो क्या कहना चाहते हो आप? यार मैंने मैच के स्टार्ट में बोला था टॉस जीतना और टॉस हारना कभी भी डिसाइड नहीं करता कि तुम जीतोगे हारोगे। अंदर जो खेलता है एक एक बॉल एक एक ओवर और फील्डिंग के ऊपर देखा मेजर ने कैसा कैच पकड़ा, जिसने सोचा भी नहीं होगा कि कैच पकड़ेगा, क्या बेस्ट कैच पकड़ा उसने सीजन का। और ऐसे ही करके हम लोग स्मॉल स्मॉल थिंग से हम लोग एक एक करके, एक प्रणीत ने अच्छा खेला, राजू दादा हैं, सब ने अच्छा किया, तब जाके हम जीते हैं। तो ऑल द बेस्ट लकी एंड कॉन्ग्रेचुलेशंस और मिलते हैं। और मेरा दोस्त ऋषिकेश पानसर है, लव यू ब्रो, डोंट वरी। चला ऑल द बेस्ट तुम्हाला देखील गवळी दुरंत स्फूर्तच्या मॅच साठी। आणि आपण पुन्हा एकदा वळूया मायक्रोफोन वरती। नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपला ज्यांचा आवाज ऐकलाय, नवी मुंबईचा बुलंद आवाज, नवी मुंबई असेल, रायगड परिसर असेल, या परिसरामध्ये ज्याने आपल्या बोलीने नक्कीच सर्वांना मधुर केलंय ते म्हणजे नितेश भोईर सरांचा आवाज देखील आपल्याला नक्कीच मायक्रोफोन वरती ऐकायला मिळेल। थैंक यू केतन। माझा पाजी इनकी ओर से मेजर पाजी के इस कैच के लिए 1000 रुपए कैश प्राइज जी पे। सो मेजर, वन ऑफ द मेमोरेबल मोमेंट ऑफ द सीजन 2026, ये थर्ड एडिशन में वन ऑफ द फाइनेस्ट कैच है वो टेकन बाय मेजर पाजी एंड इट वाज आई वॉचिंग गेम by Akaljo Team 11. I would like to congratulate all the team members for their first win in the tournament. When we talk about cricket, it's all about results, and the first results goes with Team Akaljo. Abhinandan teamचं और इसी बीच चला दोन्ही टीम 12th मॅन आमच्याकडे या। चला येलो जर्सी 12th मॅन आणि ग्रीन जर्सी 12th मॅन आमच्याकडे आलेले आहेत। सो वी हॅव our extra player with us to update this scorebook and technical guide as well. जबरदस्त उत्सुकता, उत्साह, एनर्जी, ती कमिटमेंट, ती डेडिकेशन, सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या अँड खेळ अप्रतिम झाला। पहिल्यांदा बॅटिंग मध्ये प्रणीतचा खेळ आम्ही पाहिला। प्रणीत जबरदस्त खेळ झाला, लकीनं अप्रतिम खेळ केला with his six-hitting ability. Once again, one of the finest all-rounder. Lucky, he has proven himself as a best candidate in a team. And cricket is a game of team efforts. Pansansa green signal. The game is on. The first ball. Here we go over the wicket. Time track आम्ही करतोय। 3:10 झालेत। पहिलाच बॉल टॅप केला हलवार पद्धतीनं मिड ऑफ मध्ये, किंबहुना डीप कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत। शॉर्ट कव्हर मध्ये मिळेल एक धाव, धावसंख्या 1 नाव काउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल। बॅटिंग करणारी टीम KAV फायटर्स ग्रीन जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ते फलंदाज एका बाजूला महेश, त्याच्या समवेत शुभम, त्यांना फेस करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 1 फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर आयकॉन प्लेयर किशोर शिंदे। हा पहिला बॉल बीट झालाय। शुभम आतापर्यंतच्या प्रवासामध्ये चेंडू झाले दोन चेंडूमध्ये फक्त एक धाव सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी यंदा एक येलो रंग म्हणजे पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला कुलस्वामीने अवेंजर्स संघ पाहायला मिळतो। ड्राइव्ह केला बॉल शुभम स्वतःच अकाउंट ओपन करतोय। बॅटिंगसाठी तो आलाय, त्याचा नेहमीच दमखम चांगला राहिलाय। पॉवर पॅक खेळाडू म्हणून ज्याची एक वेगळी ओळख राहिली आहे। पॉवरफुल हिटिंग तो करू शकतो, ज्यानं मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ केला। अंडरम क्रिकेटमध्ये ज्यानं क्लासिकल बॅटिंग दाखवली होती तो शुभम विथ हिज बॅटिंग स्किल आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्ले मध्ये तो आलाय। बॅकफूट हलवार डिफेन्स केलाय। क्रिकेटमध्ये याही गोष्टीला फार महत्त्व आहे। चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार आणि लिलिया खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये
विथ बॅटिंग स्किल्स, अनेक लेजेंड खेळाडू ज्यांचा आपण उल्लेख करतोय. आमचे देसले सर सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. ऑन ड्युटी, ऑफ ड्युटी, ऑन अँड ऑफ. काही वेळ आपल्या क्रीडांगणासाठी, CBD साठी, आपल्या क्रिकेटसाठी, काही वेळ आपल्या ड्युटीसाठी. आज पोलीस दलातील अनेक कार्यकारी अधिकारी. हा बॉल लेग स्टिकला होता. आ भाई मुझे मार असा हा फुलटोस बॉल, मार खायला आलेला चेंडू, आलेला हा षटकार. +40 चे खेळाडू आता मात्र जागेवरनं उठले. तिथे मैदानामध्ये काय घडले एक्झॅक्टली, अपील झाली. एज अँड अ गॉंग बिहाइंड द विकेट. आपण जर का पाहिलं तर महेशनं हा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 1 किशोर शिंदेचे एक जबरदस्त सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1-8. क्रिकेटचा क्लास आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये निवडल्यानंतर मात्र त्यानं इम्प्रेस केलंय. रणजित खेळतोय या टीममध्ये. रणजित संपूर्ण सूत्र आपल्या अनुभवाच्या सहाय्यानं संपूर्ण मैदानामध्ये एक्झिक्युशन करत असताना हा फिरकीचा जादूगार. हा बॉल फुल टॉस केलाय. नी बेंड वेट ट्रान्सफर. बॉल हवेतनं फरार आलाय. हा शुभमचा ब्रँड आणि पेटंट दाखवणारा षटकार. ॲज अ बाउंड्री रायडर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये, डीप कव्हर्स मध्ये कुणी नाही आणि तिथेच मारण्याचा प्रयत्न झाला. बॉल फसलाय. विकेट किपरचं कौतुक करूया रणजित. आणि रणजितनं क्लोज विकेट किपिंग करत असताना सर्वांचं खरं तर मी म्हणेन लक्ष वेधून घेतलंय. असे कमी विकेट किपर आहेत नवी मुंबई CBD या आपल्या स्पर्धेमध्ये जी क्लोज विकेट किपिंग करत असतात. हाई बॉल, हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर स्टेज मम ॲट इज प्लेस. अमित घोलतकर सर, मगाशी जो आम्ही उल्लेख केला, 2 पंच मैदानामध्ये जे नावलौकिक खेळाडू राहिलेत, जे नावलौकिक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खरं तर मी म्हणेन सर्टिफाईड अंपायर्स राहिलेत. वेगवेगळ्या विविध विभागामध्ये जाऊन त्यांनी अनेक स्पर्धा मात्र आपल्या पंचांच्या भूमिकेमधून त्या स्पर्धेला एक चांगली उंची दिली आहे. त्याच्यामध्ये खरे पाहता मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईच्या सभोवतालचं क्रिकेट सुद्धा
इन्क्लुडिंग समाविष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल बराच बाहेर फेकलाय. बाहेर फेकल्यानंतर पंचांनी अपडेट केले की हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1-1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल ते 17 या आकड्यावर. ही माहिती आम्हाला आमचे गुणलेखक रोहित गुरव देत असताना हा ही बॉल इनसाइड आउट कलात्मक स्ट्रोक ऑन दी राईज खेळलाय. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि आलाय हा पहिला चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम. सर्वांनी जेवण केले आणि दुपारच्या सत्राला आपण सुरुवात केली. 3.17 मिनिटे झालीत. हा लोअर फुलटोस बॉल अजून एक वार कणखर आणि अतिशय दणकट हा फटका. ताकदवान षटकार. इट्स अ बिगी. इट्स अ मॅक्सिमम षटकार. एव्ही फायटर्स टीम कडे नक्कीच ते सांगत असलेले मौजा आहे मौजा. आनंदच आनंद आपल्याला पाहायला मिळालाय. हिटिंग झोन मध्ये चेंडू फेकले गेले. प्रिडिक्टेबल ठरते ही गोलंदाजी. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 धावांचा ओघ वाढत चाललाय. क्रिकेट इज प्रिटी सिम्पल टू अंडरस्टँड. इतिहास जर का घडवायचा असेल तर मैदानाचा भूगोल माहिती असणं फार गरजेचं असतं. म्हणून क्रीडांगणावर 15 मिनिटं अगोदर येणं गरजेचं आहे. मगाशी अनिलजी देसाई यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यांनी धन्यवाद आभार व्यक्त केलं किरण पटेल सरांचं, ज्यांनी खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणूया किंवा त्यांच्या टीममध्ये त्यांच्या कॅप्टनशिप अंडर ते खेळले. आज 40+ प्रतिनिधित्व करत असताना मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकला. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला. 2 गडी बाद करत असताना मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्यांना मिळालं. यावेळेला मात्र फिरकीचा जादूगार आणि हावभाव सांगतायत की दमखम आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे निखिल पेरू या नावानं ते सुप्रसिद्ध आहेत. फिरकी त्यांना चांगली जमते आणि मॅजिक तो करत असो. नेहमीच आपण म्हटलं की प्रयत्न हे करावेच लागतील आणि न थकणारे हे काही खेळाडू आहेत जे संपूर्ण सीझन मध्ये वर्षभर आपल्या कामानिमित्त प्रोफेशनल करिअरमध्ये एंगेज असतात. परंतु काही वेळ ते आपण या स्टेडियम मध्ये नक्कीच उपलब्ध करून देतात. स्वतःला अवेलेबल करत असतात आणि या खेळातला दर्जा आज आपण पाहतोय. सीबीडीचं क्रिकेट बरीचशी चर्चा आज होईल. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा पंच बंटी कांबली सरांचा आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धावसंख्या पुढे जाईल 29 या आकड्यावर. काही खेळाडू हे नेहमीच चर्चेत राहिलेत. त्याच्यापैकी अजून एक नाव रिषभ चंदानी, नवी मुंबईचे क्रिकेट. आज खरं तर या युवा यंगस्टर खेळाडूच्या नावाभोवती फिरताना आपण पाहिलंय. राहुल जठर त्याचंही आपण नाव उल्लेख करूया. सीबीडीच्या क्रिकेटमध्ये राहुल जठरनं नेहमीच चांगला खेळ केलाय. मग विथ द बॅट विथ द बॉल असू द्या, लांबच लांब उंचच उंच षटकार असू द्या, अंडरम क्रिकेट असू द्या, ओरम क्रिकेट असू द्या, बॉक्स क्रिकेट, टॅपचं क्रिकेट, लेदर क्रिकेट फार कमी. परंतु जर का आपण उल्लेख करायचा झाला तर नक्कीच टर्फचं क्रिकेट आपण म्हणूया. बऱ्याच फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ त्यानंही केलाय. एज लागला, बॉल गेला मागच्या बाजूला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये आहेत फिल्डर, मला वाटतं रोहन होते, पिगी आहेत तिकडे. पिगीनं आज कॅप हॅट वेगळी परिधान केली आहे. मोहम्मद अझरुद्दीनची आम्हाला आठवण आली. छान पेहराव आज. येलो रंग, पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. पिवळा रंग म्हटलं की मग नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड दाखवणारा रंग आहे तो, म्हणजेच ऑसी रिप्रेझेंट करणारा रंग. मैदानाच्या आतमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती कुलस्वामीने अवेंजर्स आहे. बॉल बॅटच्या मधून रिलीज झालाय. जबरदस्त गोलंदाजी, फुलातून बॉलिंग अटॅक, सुपर कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये रोहित तब्बल 27 होत्या.
या षटकामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर फक्त 3 आलेले आपल्याला पाहायला मिळतील. इथे सुद्धा चारी मुंड्या चित केलंय, प्रश्न विचारलाय, पंच सांगताय लाईन मात्र मिस करताय आणि येईल या षटकामध्ये 4 सिंगल, टोटल स्कोर 31-31. 2 लेग बाईज म्हणजेच त्या धावा मात्र गोलंदाजाच्या अकाउंटवर जाणार नाहीयेत. अर्थातच या षटकामध्ये निखिलनं षटक फेकलं, फक्त 2 धावा आणि या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल करत असताना कुलस्वामीने अव्हेंजर्स या टीमला कमबॅक करून दिलंय आणि या कमबॅकची आवश्यकता होती. जर का आपण पाहिलं गेलं तर डिमांड होती आणि चांगलं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. चांगली चर्चा होत असताना हिरवा रंग परिधान करून मैदानाच्या आतमध्ये एव्ही फायटर्सनं शुभमनं तोडफोड सुरुवात करून दिली आहे. टोटल स्कोर झाला 31-31 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 31 रन स्कोर बोर्ड पे. विकेट्स फिलहाल एकच गेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज श्रेयस येतील. पवित्रा बदललाय, मागच्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत श्रेयस उर्फ पेगे. पिवळा रंग आज आपण पाहतोय, तिमिरातून तेजाकडे नेणारा प्रकाशाचा रंग पिवळा रंग, उत्साह आनंदाची उधळण करणारा रंग तो पिवळा रंग. आणि हा इथे पहिला वार लॉंग हँडल ऑन ड्राईव्ह केलाय आणि या फटक्याचं सौंदर्य आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. सुपर बॅटिंग, अनदर हिट, 6. 6 टोटल स्कोर पुढे गेलाय, पोहोचलाय तो 37 या आकड्यावर. 37. मगाशी आम्ही उल्लेख केला होता की व्हॉलेंटियर्स जर का आपल्याकडे असतील तर नक्कीच मागच्या बाजूला त्यांना फेन्सिंगसाठी तैनात करायला हवं. मागच्या बाजूला आहेत तसे रसिक प्रेक्षक. मला वाटते मनमुराद निसर्ग रम्य हवा आणि त्या हवेसोबत गारवा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक सुरू होते. 3रं बॉलिंग ट्रॅकवर 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवर श्रेयस आहे. बॉल पाठमोरा फिरलाय. फिल्डर आहेत मला वाटते तिकडे श्रीनी निखिल या टीम मध्ये. रणजित साबले सारखा फलंदाज आहे या टीम मध्ये. आपण सिद्धांतला पाहतोय, चांगली फलंदाजी ते करू शकतात या टीम मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, संमिश्र गोलंदाजी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा पाहायला मिळाल्यात. इथे सुद्धा चांगला बॉल, चांगला क्लिक आणि झेल सुद्धा तितक्याच चांगल्या क्वालिटीचा पकडलाय. समीर निंबालकर आपल्याला पाहायला मिळाले आणि समीर दादाच्या मगर मिठीमध्ये बॉल विसावलाय आणि इथे मात्र झेल टिपला गेला फलंदाज बाद. चांगली धून आहे. 2 रंग एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. एका बाजूला सर्व रंगांच्या स्पेक्ट्रम मध्ये सर्वात पॉझिटिव्ह रंग म्हणून ओळखला जाणारा पिवळा रंग आणि एका बाजूला सर्व रंगांसोबत लवकर मॅच होणारा एकमेव रंग म्हणजे तो हिरवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 38. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये येणारे चेंडू शिल्लक असतील ते 4थ्या षटकातील 3. 38 धावा धाव फलकावर. अनदर बॉल ड्राईव्ह केलाय, नो लुक शॉट. बॉल गेलाय झुक 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 करत
डीप लॉंग ऑन क्लिअर करेल आणि आलाय हा अप्रतिम कलात्मक ताकदीनं सौंदर्यानं ग्लोरीनं ग्लॅमरनं भरलेला षटकार. प्रेक्षकांना हवं ते जर का पाहायला मिळालं ना तर प्रेक्षक रसिक प्रेक्षक कौतुकाची थाप सुद्धा देतात आणि कौतुकाची थाप मिळवणारा हा षटकार आलाय बॅट्समन सागरच्या बॅटमधनं. टोटल स्कोर 44. ओ इथे अजून एक वार आणि लागोपाठचा अजून एक मॅजेस्टिक अनबिलिव्हेबल अँड दिस इज अद्भुत अविश्वसनीय. सागरच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. चला चेंडू द्या मैदानामध्ये. आणि हे क्रिकेटची विसंगती आहे, क्रिकेटची विचित्रता. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 27 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 4 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल ठोकले 3 षटकार. महागडं षटक आहे. आता गोलंदाज मात्र शेवटच्या बॉलवर कमबॅक करून देईल का? एखादी विकेट जर का मिळवून दिली ना तर कॅप्टन तुम्हाला माफ करतील. क्रिकेटचं हे बेसिक्स आहे. धावसंख्या 50. हा ही फुलटॉस बॉल, हा ही बॉल जाईल सीमारेषेकडे आणि येईल. आता मात्र हा झेल टिपलाय. मला वाटतंय चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालेला नाहीये. वाऱ्याच्या विरोधात ताकदीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन सागरकडनं आणि तो झाला तिसऱ्या बॉलवर बाद. आणि आता विचार विनिमय करायला लावणारं षटक म्हणजे डेथ ओव्हर. डीजे धावसंख्या 50. किशोरनं सुरुवातीला पहिलं षटक फेकलं. त्या षटकामध्ये एकूण धावा आल्या सिंगल डिजिटमध्ये फक्त 8. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 19. 2 षटकांमध्ये धावा होत्या 27. तिसऱ्या षटकामध्ये फक्त निर्णायक षटक झालं. ओव्हरऑल 4 धावा आल्या. आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा कुठून काढल्या. म्हणजे काय तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 27 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 21. सरासरी चांगली मेंटेन केली आहे. 10+ आपण पाहताय. टोटल स्कोर धावसंख्या 50 या आकड्यावर. शेवटच्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज नाव आहे रणजित साबले. पहिलाच बॉल रणजितनं फिरवला आणि फिरकीची जादूगरी पेशकश करत असताना फलंदाजाला सुद्धा परतावून लावलंय. नाव आहे शुभम आणि शुभमची ही प्राइज विकेट मैदानाच्या आतमध्ये. एक गोष्ट आवर्जून सांगता येईल, महेश सर आहेत तिकडे खेम्यामध्ये. रणजितनं गोलंदाजी केली, रणजितनं विकेट काढली, परंतु रणजितनं सेलिब्रेशन नाही केलं बघा. कारण त्याचं असं आहे की रणजितकडे क्रिकेटची मॅच्युरिटी आहे. रणजितला ठाऊक आहे जरी एक फलंदाज बाद झाला तरी सुद्धा धावा भरपूर उभारल्या गेलेल्या आहेत. मला रिझल्ट हवाय, मला विजय हवाय आणि विजय झाला ना की मग आम्ही धिंगाणा घालू. परंतु तोपर्यंत शांत राहणं, तोपर्यंत संयम बाळगणं, तोपर्यंत गेमवर फोकस करणं आणि गेममध्ये खरं तर मी म्हणेन फोकस खेळ करूनच आपल्या टीमचं मनोधैर्य वाढवणं, या सर्व काही गोष्टी रणजितला फार चांगल्या जमतात. आणि म्हणूनच रणजित हा या टीमचा खरं तर मी म्हणेन एक असा खेळाडू आहे जो टीमला नेहमीच चांगलं लीड करत असतो. मग गोलंदाजी डिपार्टमेंट असेल, फलंदाजी असेल, विकेट किपिंग असेल, फिल्डिंग असेल,
इथे हा बॉल आडव्या पट्ट्याने खेळून केला, डीप मध्ये आहेत प्रोटेक्शन. समीर दादाकडे बॉल जाईल, बॉलला उचलतील, ते फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर क्विक सिंगल. एकच मिळणार आहे. 1 धावसंख्या 51 या आकड्यावर 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणारे. बाउंड्री रायडर समीर चांगले खेळाडू आहेत, चांगले क्वालिटीचे फिल्डर आहेत आणि चेंडूवरची चांगली नजर, चेंडूवर झडप घालणं, पकडणं, बॉलला फेकून देणं, या सर्व काही पकड धडपकड या अशा गोष्टी आहेत ना, या लवकर मायक्रो सेकंद म्हणजे करायचं असतात. त्यासाठी तुमच्याकडे असायला हवं ते खरे पाहता एक चांगला सराव. जरी सराव नसेल तरी एक चांगली फ्लेक्झिबिलिटी या खेळाडूंकडे आहे. एका बाजूला किशोर शिंदेचा आपण उल्लेख केला तर किशोर हा एक चांगला फिटनेस ॲथलेट आहे. नेहमीच त्यानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. हा बॉल ऑन साईडला, पुन्हा एकदा फिल्डर आहे, त्याने किती सुंदर झेल टिपलाय त्यानं बघा. रोहित अतिशय शांत आणि संयमी, अंडरम क्रिकेटचा मी म्हणेन वलयांकित खेळाडू आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा तो आता चर्चेत आलाय. रोहितनं टिपलेला हा झेल बॅट्समन बाद होतील. धावसंख्या 51 आणि गडी बाद झालेत ते 5. का आपण अतिरिक्त वेळ घेत आहे? चला या लवकर मैदानामध्ये. सोमनाथ आलेत का? ओ सोमनाथ एक एक्स फॅक्टर बॅट्समन. सोमनाथचा तडाखेबंद खेळ आम्हाला पाहायला मिळेल. बघूया आपण काय पाहायला मिळते. हा ही बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. अजून एक चांगला क्वालिटी बॉल हाताळत असताना आपण रणजितला पाहताय. डॉट डॉट. आणि इथे मात्र नक्कीच मागचे 3 चेंडू डॉट गेले. षटक संपले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 51. एकच धाव आली आणि 52चं एक फायटिंग टोटल उभं झालंय. 52 टू विन. जाऊ आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. चंदानी ब्रदर्स आणि चव्हाण ब्रदर्स या दोन्ही टीम कॅप्टन दरम्यान करू आम्ही टॉस.
खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. ऋषिकेश पानसरे गवली धुरंदरस या गवली धुरंदर या टीमचे ते सदस्य आहेत. आज त्यांचा खेळी आपण पाहतोय आणि टॉस आम्ही करू. ऋषिकेश पानसरे ॲज आयकॉन प्लेअर लीड करतायत गवली धुरंदर्स या टीमला. आणि टॉस मला वाटतं आदित्य या खेळाडूकडे गेला, चव्हाण ब्रदर्स. सो नक्कीच या मॅच नंतर आपण तयार राहायचं आहे प्लीज.